आज मी बनवलं आहे मिरचीचं लोणचं. तर त्याची क्विक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. कालच मार्केटमधून मिरच्या आणलेल्या, त्या एकदम व्यवस्थित धुवून घेतल्या आणि कापडामध्ये व्यवस्थित पुसून घेतल्या. किचनमध्ये ऊन येतं, त्यामुळे उन्हामध्ये व्यवस्थित त्या सुकवून पण घेतलेल्या आहे. अर्धा तास मी उन्हात ठेवलेले आहेत, त्यामुळे पूर्ण पाण्याचा अंश त्यामधून निघून गेला. थोडं जरी पाणी राहिलं तर लोणचं जे आहे ते खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे मी व्यवस्थित ते उन्हामध्ये सुकवून घेतलेलं आहे. लोणचं बनवण्यासाठी सगळेच जे वापरतात बेसिक मसाले तेच मी वापरलेलं आहे. त्यामध्ये मी बडीशेप, जिरं, राई, अजून ओवा घेतलेला आहे आणि मेथ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी राईची डाळ पण मी घेतलेली आहे यामध्ये. तर हे थोडं कढई गरम करून त्यामध्ये थोडंसं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. जास्त पण भाजायचं नाही, तर पूर्ण कडवट लागतं आणि मग लोणच्याची चव पण कडू येते. भाजून घेतलं, थोडं थंड केलं आणि मधून वाटून घेतलं. आणि राईची डाळ आणलेली ती थोडीशी दमट होती, तर त्यामुळे ती पण थोडीशी गरम करून घेतली, त्यामुळे त्याच्यातलं मॉइश्चर निघून जातं. तर हे अशा पद्धतीने राईची डाळ मी अख्खीच टाकणार आहे आणि ते थोडंसं मिक्सरमध्ये भरड असं वाटून घेतलं. मिरचीचे असे देठं काढून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये कापून घ्यायचे. असे तिरके कापून घेऊ शकता किंवा असं उभ्यासुद्धा चिरा देऊ शकता मिरचीला. तर मी असे तिरपेच कापून घेतलेले आहेत. माझी मिरची अशी कापून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये जे मसाल्याचं जे होतं ते वाटून घेतलं, ते टाकलं. मीठ मी 3 चमचे मीठ टाकलेलं आहे यामध्ये आणि व्यवस्थित चमच्याने मिक्स केलं. थोडी 1 चमचा मी हळदही घातलेली आहे यामध्ये आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स केलं. मिरच्या खूपच तिखट आहेत, त्यामुळे मी चमच्यानेच मिक्स केलं, हात त्यामध्ये घातलाच नाही. आणि मग त्याच्यानंतर तेल जे आहे ते गरम करत टाकलं आणि त्याच्यामध्ये मोहरीची डाळ जी आहे ती पण मी यामध्ये टाकली आणि लिंबू, मेन म्हणजे लिंबू घेतलेले मी 2 लिंबू कापून घेतलेले, त्याचा रस त्यामध्ये घातला आणि व्यवस्थित मिक्स केलं. नंतर मी तेल गरम करत ठेवलेलं, पाऊण कप मी तेल घेतलं आहे. ते व्यवस्थित कडकडीत गरम केलं आणि व्यवस्थित थंड झाल्यानंतर मी ते तेल या मिक्सचरमध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि छान असं लोणचं तयार झालेलं आहे, मिरचीचं लोणचं. आता माझ्याकडे काचेची बरणी तर नाही आहे, त्यामुळे मी यांना प्लॅस्टिकच्या बरणीमध्येच भरणार आहे. तर बघा, मस्त टेम्पटिंग दिसत आहे मला. तर मी लगेच चाखूनही बघितलं, खूप छान लागतं आहे. तर या प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये मी माझं लोणचं भरणार आहे. ते 1-2 महिने जरी पुरलं तरी खूप आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंबाचं लोणचं पण दाखवेल. तर मी हे असं भरून ठेवते आहे यामध्ये. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.